तर आजचं जे वचन आहे जे तुम्हाला मी सांगितलं, मार्क याचा शुभ वर्तमान 10वा अध्याय 17 पासूनच्या पुढचे वचन आपण वाचू आणि यातून जे मी तुम्हाला सांगत होतो की श्रीमंत मनुष्य याच्याविषयी आपण जाणू की याचे हा कसा होता, याचे गुण काय होते, याचा हेतू काय होता, याचं हृदय काय होतं आणि हा आपला जिवंत परमेश्वर येशू ख्रिस्त त्याच्या संग बोलण्यासाठी जेव्हा आला आणि यांच्यातलं संभाषण काय झालं आणि देव त्याला काय सांगतो, काय शिकवण देतो आणि त्याच्यातून आपल्यासाठी काय उपयोगाचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणू. आज या या शिकवणीतून आज आपला हेतू काय आहे हे समजण्याचं, की आज आपल्याला चर्चेस जे आहे आपल्या जगात, ओके नाही, खूप सारे चर्चेस आहे जे फुल आहेत, भरून आहेत. चर्चेस मध्ये माणसं आहे, पण ते माणसं जे आहेत ते आतून सगळे खाली आहेत, एम्प्टी आहेत. चर्चेस फुल आहेत, पण त्या चर्चेस मधले जे माणसं आहेत ते आतून खाली आहेत, एम्प्टी आहेत, त्याच्यात काहीच देवाची उपस्थिती नाही. वरून आपण रिच आहो, श्रीमंत आहो, पण आतून मनुष्य इतका गरीब आहे की त्याला ते कळत नाही. आणि या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी काही परिस्थिती आहे की आपण चर्चमध्ये आहो, येशू ख्रिस्त हा बाहेर आहे, आपल्या हृदयात का नाही, आणि हे समजण्यासाठी खूप वेळ लागत नाही. हे आपल्याला दिसतं आपल्या दिवसातून, आपल्या ज्या कृती, आपलं जे हृदय, यातून आपल्याला दिसतं. याचं कारण काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला माहित आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे, पण तो आपल्या अंतःकरणात का नाही, या गोष्टीविषयी आपण जाणू. म्हणून माझी इच्छा आहे की तुमचं लक्ष इथं असावं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, याचा टॉपिक श्रीमंत मनुष्य अनुसरण्याचे, येशू ख्रिस्ताला अनुसरण्याचे नाकारतो. तर याच्याविषयी आपण काही गोष्टी बोलू. मी पहिले तुमच्यासाठी वचन वाचतो. मार्क 10:17 अध्याय. येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, उत्तम म्हणजे चांगला गुरुजी, अनंत काळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे? येशू त्याला म्हणाला, तू मला उत्तम चांगला का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणीही उत्तम किंवा चांगला नाही. 19वं वचन, तुला आज्ञा माहित आहेत, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर. तो मनुष्य म्हणाला, गुरुजी, मी तरुणापासून या आज्ञा पाळत आलो आहे. 21वं वचन, येशूने त्याच्याकडे पाहिले, त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये एक गोष्टीची उणीव आहे. या तुझ्या जवळ जे सर्व आहे ते विक, नंतर ते गोरगरिबास वाटून टाक, स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये. 22वं वचन, हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याच्या जवळ खूप संपत्ती होती. येशूने सौभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ज्याच्याजवळ संपत्ती आहे त्याच्या देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे. या गोष्टीविषयी आपण बोलू. देव काय म्हणत आहे, काय शिकवत आहे. त्याच्या आधी आपण हा जो श्रीमंत मनुष्य आहे, 17वं वचन जे सांगतं, येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला. तर हा मनुष्य हा धावत आला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य याच्यात काय आहे, त्याला ती ओळ आहे की इथे कोणीतरी असा आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत ज्याची मला गरज आहे. इथं आपल्याला काय दिसतं, त्याची गरज, की तो धावत आला की मला पाहिजे. आणि आजही आपल्यामध्ये असे खूप सारे आहेत जे उत्सुक आहेत. जसा हा उत्सुक होता, धावत येणे म्हणजे काय आहे, उत्सुकता आहे की मला तिथे जाऊन त्याला भेटू दे. ही उत्सुकता आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे जी आपल्याला सदैव असली पाहिजे, की देवाच्या वचनाविषयीची उत्सुकता. तो धावत त्याच्याजवळ आला आणि आपण खूप साऱ्या चर्चेसमध्ये आज आपण बघतो खूप सारे लोक उत्सुक आहेत देवाची सेवा करण्यासाठी,
चर्चमध्ये येण्यासाठी, आणि लोक उत्सुक आहेत, जसा हा श्रीमंत मनुष्य सुद्धा होता. पण याच्या जीवनातून आणि या संभाषणातून आपण बघू तो उत्सुकपणा किती वेळ टिकून राहतो. नंतर आपण हेही बघतो की तो धावतच आला नाही, तर घुडगे टेकून, तर हा श्रीमंत असून सुद्धा याने घुडगे टेकले. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं? हा उत्सुकच नव्हता, हा नम्रही होता. हा नम्रही पुरुष आहे, श्रीमंत यंग मनुष्य आहे, जो घुडगे टेकले यानं देवासमोर. खूप चांगली गोष्ट आहे की देवासमोर नम्र होणे. याने या संभाषणातून आपल्याला कळतं त्याची परिस्थिती. तो धावत आला आणि त्याच्या पुढे घुडगे टेकून म्हणाला, घुडगे टेकले. त्याला त्याच्याविषयी, देवाविषयीचा त्याला काय आहे, सन्मान आहे. आणि ही खूप आणखी एक चांगली जी गोष्ट किंवा गुण त्या मनुष्यात आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे आपल्याला कळतं की त्याने प्रश्न काय विचारला हे पण लक्षात ठेवा, की त्याने घुडगे टेकून म्हणाला, उत्तम म्हणजे चांगला गुरुजी, देवाला त्याने चांगलं असं म्हटलं. आणि आपल्याला हे कळतं की तो काय म्हणत आहे, अनंत काळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे. म्हणजे त्याच्या हृदयातले जे प्रश्न आहे ते इतके महत्वाचे आहे की उत्सुकता आहे हे जाणण्यासाठी की अनंत काळचे जीवन कसे मिळावे. प्रश्न आहे प्रत्येकासाठी. तुम्ही इथे जे जमले, तुमचे हालचालावरून, तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या हृदयावरून जेव्हा आम्ही संदेश देत आहोत, याचं उत्तर तुमच्या जवळ आहे की तुमची उत्सुकता काय आहे. या मनुष्याची उत्सुकता काय होती? अनंत काळचं जीवन कसं मिळेल. प्रश्न आहे पहिला. तुमच्या जवळ आहे काही उत्सुकता की मला अनंत काळचं जीवन कसं मिळेल? याच्याविषयी कधी विचार केला का? की संध्याकाळी भाजी काय बनवू, किती लोक जेवायला आहे, उद्या काय करणार आहो, माझ्यापाशी पैसा कसा येईल, माझं घर कसं मी चालवेल, माझ्या समस्या कशा मी रिझॉल्व्ह करू, माझ्या नोकरीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, माझी बायको काय करते, माझा नवरा काय करते, माझा मुलगा काय करते, माझा बॉस काय करते. भाजीपासून तर बॉस पर्यंत याची उत्सुकता आहे का? कधी उत्सुकता भासली तुम्हा लोकांना की माझ्या अनंताचं जीवनाचं काय आहे? विचारा स्वतःला. खूप महत्वाचे हे प्रश्न आहेत की कधी उत्सुकता झाली का की माझ्या अनंताचं जीवनाचं काय आहे. हा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या हृदयाला देजा. म्हणून हे जे संभाषण आहे हे खूप महत्वाचं आहे. कधी विचार केला का की माझ्या अनंताच्या जीवनाचं काय? मी आज काय घालते, कशी दिसते, कसा राहतो, माझ्या समस्या काय आहेत, हे आहेतच. हा मनुष्य धावत घुडगे टेकून काय प्रश्न विचारला त्याने? अनंताचं जीवन कसं मिळावं. किती ख्रिस्ती म्हणून घेणारे आहेत ज्यांना या प्रश्नाविषयीच जराही कल्पना सुद्धा नाही. योहान 3:16 माहित आहे. काय आहे योहान 3:16? की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या सार्वकालिक जीवनाविषयी कधी प्रश्न आला का? का फक्त देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला एवढंच माहित आहे? कारण सार्वकालिक जीवन हे तुमचं चालू होणार आहे. सार्वकालिक म्हणजे कधी न संपणार. ते एक तर नरकात चालू होईल किंवा स्वर्गात चालू होईल. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा प्रश्न असला पाहिजे. आणि तो प्रश्न जर आजपर्यंत आपल्याला पडला नाही, आपण अंधारात आहोत. हा जगातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न
तुम्हाला कधीच आला नाही तर समजून घ्या की आपण अंधारात आहोत. हा मनुष्य तिथे आला, धावत आला, घोडगे टेकले, उत्सुक होता. कशासाठी? माझ्या अनंताचं जीवन काय, जीवनाचं काय, कसं मी मिळवू शकतो. येशूने त्याला म्हटले, 18वं वचन सांगतं, तू मला उत्तम, तो म्हणतो, कारण त्याने काय म्हटलं, उत्तम गुरुजी, चांगले गुरुजी, अनंतकाळचे जीवन मी कसे म्हणू शकतो. आता येशू त्याला उत्तर देत आहे, जो सर्व समर्थ देव जो पिता, तो त्याला दाखवत आहे. त्या संभाषणातून माझी इच्छा आहे की तुम्हाला हे समजावं. येशूने त्याला म्हणाला, तू मला उत्तम, चांगला का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणीही उत्तम, चांगला नाही. तर देव त्याला उत्तर देत आहे की तू मला उत्तम काय म्हणतो, का म्हणतोस, म्हणजे चांगला का म्हणतोस? आणि देवाचं उत्तर काय आहे की कोणीच चांगलं नाही, कोणीच चांगलं नाही, फक्त एक जो देव आहे तोच उत्तम आहे, तोच चांगला आहे. काय अर्थ असतो याचा? याचा अर्थ, जितकेही आपण स्वतःला चांगलं म्हणतो, आपल्याला कळतच नाही की आपण काय आहोत. आणि जे देव जेव्हा याला सांगत आहे की अरे कोणीच चांगला नाही, आणि तेव्हा तरीही आपण जेव्हा स्वतःला चांगलं म्हणतो, देवाला आपण सांगतो, अरे तू खोटा आहेस देवा, मी एक आहे जो चांगला आहे. तुला कळत नाही देवा, मी पण चांगला आहे. देव या मनुष्याला सांगत आहे की कोणीही नाही. आपण म्हणतो नाही नाही नाही, एक आहे. समजतं तुम्हाला की मनुष्याचं हृदय किती क्रूर आहे, का जो त्याने तुम्हाला बनवला आहे त्याला आपण उत्तर देतो, म्हणतो ए थांब, इथे मी पण आहो. तू असशील चांगला, मी काही वाईट म्हणत नाही तुला, पण एक मी पण आहो. याच गोष्टीमुळे अनेक लोक अनंताच्या नरकात जातील. का? कारण त्यांनी स्वतःला समजलंच नाही, स्वतःविषयी कळलंच नाही का मी काय आहे. कारण जोपर्यंत स्वतःविषयी कळणार नाही, तुम्हाला तारणाऱ्याची गरज काय आहे? तारण होतं कधी? जेव्हा स्वतःविषयी कळतं की मी काय आहे. आपण म्हणतो नाही, मी चांगला आहे, येशू माझा मित्र आहे. कितीक फसवू आपण लोक, कितीक स्वतःला फसवू. कोणाला फसवत आहोत आपण? स्वतःला. काही वचन तुमच्यासाठी वाचतो. रोमकरास पत्र 3:10, यात पॉल म्हणतो, काय म्हणतो रोमकरास पत्र 3:10 मध्ये? शास्त्रात असे लिहिले आहे, पापाशिवाय असा कोणीही नाही, एकही नाही. नाही आहे, आहे, काही आहेत, काही नाही, खूप आहेत. जे सगळे, ज्यांना येशूची गरज नाही. का नाही? जे कधी तारले नाही. का नाही? का? कारण आम्ही चांगले आहोत. आम्हाला येशू पाहिजे, आम्ही नाही म्हणत नाही, पण आम्ही काही वाईट नाही. का म्हणतो पॉल रोमकरास 3:10? शास्त्रात असे लिहिले आहे, पापाशिवाय असा कोणीही नाही, एक नाही. 11वं वचन, समंजस असा कोणीही नाही. अरे म्हणा पॉल, तुला समजलं नाही, मी समंजस इथं. सगळेच्या सगळे देवाच्या शब्दावर त्याला मूठ दाखवतात. अरे मी आहे समंजस, तू काय सांगतो पॉल? पॉला, तू काय हुशार समजतो स्वतःला? कसा का म्हणू शकतो तू मला समंजस असा कोणीही नाही? मी आहे. हा मी जेव्हा देवासमोर उभा राहील ना, तो अनंताच्या नरकात त्याला टाकेल. टाकण्याच्या आधी त्याला जबाब द्यावा लागतील. कोणीही देवाचा शोध करीत नाही. 12वं वचन, ते सर्व दूर गेले आहेत आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत. चांगला करणारा कोणी नाही, एकही नाही. हे पॉल तुम्हा आणि माझ्यासाठी आणि प्रत्येक जगातल्या व्यक्तीसाठी लिहित आहे. तेच देवही त्याला, श्रीमंताला
सांगत आहे. तू चांगला कसा म्हणतोस? एकही चांगला नाही. पण आपल्याला या गोष्टी कळतच नाही. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात येत नाही, कुठल्याही व्यक्तीच्या हृदयात येत नाही, तुम्हाला आपल्याला दिसतच नाही की आपलं हृदय किती काळं आहे. ते पिळल्याच जाणार नाही. आपण फक्त वरून चांगले दिसू, आपलं हृदय कधीच पिळल्या जात नाही. का पिळल्या जात नाही माहित आहे? कारण जेही आपल्यापाशी आले त्यांनी फक्त आपल्याला हेच सांगितलं की देव चांगला आहे. त्यांनी फक्त मनुष्याची स्तुतीच केली. किती लोक तुमचे पास्टर तुमच्यापाशी येऊन फक्त तुमची स्तुती करतात. वा, आशीर्वादित आहे नितीन, यांचं तर खूपच वर्चस्व आहे, हे तर राजनीतिक आहेत, यांना तर सगळे लोक मानतात. समजतं तुम्हाला की कसे मूर्ख बनवतात तुम्हाला, कारण ते तुम्हाला चढून ठेवतात या गोष्टीसाठी का तुम्हाला ख्रिस्ताची गरज भासू नये. ख्रिस्त सांगतो की एकही चांगला नाही. हे स्वतःला देवाचे पास्टर म्हणून घेणारे तुम्हाला उचलून धरतात, स्टेजवर बसून हार चढवतात, उचलतात तुम्हाला. कशासाठी? की तुम्ही अंधारात राहावं. येशू अच्छा आहे, भला आहे. तुम्हाला कळतच नाही की आपला फसवणूक होत आहे. तुम्हाला ख्रिस्ताची गरजच भासत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की लोक चर्चेस मध्ये आहेत, त्यांचे हृदय खाली आहेत. कारण हे सैतानाचे लोक, जे देवाचे लोक म्हणून पूर्ण जगात वावरतात. आपल्या देशात याची भरभराट आहे. तुमच्यातले किती लोक त्यांच्या सोबत जातात, तुम्हाला कळतच नाही की आपली कशी फसवणूक होत आहे. देव म्हणतो एकही चांगला नाही. या जगातलं सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मनुष्याचा चांगुलपणा, का मी चांगला आहे. तो तुम्हाला कधीच ख्रिस्ताची गरज भासू देणार नाही की मला ख्रिस्ताची गरज आहे. तारण तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला आपलं हृदय कळतं. जर मी तुम्हाला रोज आईस्क्रीम देत बसलो, रोज तुम्हाला टॉफी देत बसलो, रोज तुम्हाला हे गोड सांगत बसलो, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कधी तुम्ही फसलेत. आणि हेच होत आलं कारण आता इतके जण टॉफी देणारे येऊन गेले आयुष्यात. हा एखादा जेव्हा सत्य सांगायला येतो, इतकं कठीण जातं की समजतच नाही. कारण सगळे सारखेच वाटतात. कारण आपल्या शरीराला तीच टेस्ट आहे त्याच टॉफी देण्याची. सगळ्यात वाईटपणा म्हणजे मनुष्याचा चांगुलपणा. जेव्हा मी तारल्या गेलो, मला कळलं मी किती पापी आहे आणि मला तारणाऱ्याची का गरज आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण समजून घ्या, बिल्डिंगवर उभे आहोत. तुम्ही पळतच ना, तर तुम्ही कशाला पकडणार कसे? तुम्हाला माहित आहे की मी स्टेबल आहो, मला कुठल्याच गोष्टीची पडण्याची गरज नाही, मी पडणार नाही. तुम्ही पकडणार कसे? काहीच पकडण्याची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही पळाल, तुम्हाला माहित आहे मी खाली पडतो, तुम्ही कशाला तरी हात माराल, तुम्ही पकडाल तो दोर की तो खांब, तो पाईप, काहीतरी मधात येऊन मी पकडून आणि वाचेल. कारण तसंच होतं. जोपर्यंत कळत नाही की मी काय आहे, माहिती घेऊन नाही, जोपर्यंत स्वतःच्या हृदयात आपण बघत नाही, जोपर्यंत आपल्याला कळत नाही, आणि जेव्हा तुम्हाला कळतं, जेव्हा खरंच अंतःकरणातून कळेल, तेव्हा तुम्ही त्या येशूला पकडाल, त्याचा धावा कराल. नाही तर येशू फक्त बाहेर आहे, तुम्ही आत खोल राहाल, काहीच राहणार नाही आणि नरकात जातील. असा प्रत्येक व्यक्ती. म्हणून देव म्हणतो की अनेक येतील, म्हणतील तुझ्या नावातच तर सगळं केलं. तो म्हणेल मी तुला ओळखत सुद्धा नाही, तू माझं नाव घेत आहे. 19वं वचन
देव त्याला अजून उत्तर देतो, तुला आज्ञा माहित आहेतच. देव त्याला म्हणतो तुला आज्ञा माहितच आहे. हा त्याचं हृदय जाणतो आणि त्याची समजूत जाणतो, कारण देव प्रत्येकाला जाणतो. म्हणून देव त्याला उत्तर देतो, तुला माहितच आहे. काय? खून करू नको, व्यभिचार करू नको. हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला सुद्धा विचारा की याच्यातले आपण काही करतो का? खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर. हे प्रश्न देव फक्त त्या श्रीमंत मनुष्याला नाही, हे बायबल तुम्हाला सांगितलंय, मी तुमच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा लिहिलेलं आहे. स्वतःला विचारा, याची उत्तर तुमच्या हृदयात ठेवा की याच्यात मी बसते का, यातल्या गोष्टी मी करते का. आपण पुढे याच्याविषयी बोलू, पण हे प्रश्नाचं उत्तर आपल्या हृदयात सध्या ठेवा. तो मनुष्य म्हणाला, त्या मनुष्याने उत्तर दिले, गुरुजी, मी तरुणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहो, मी ते करतच आलो आहो. यातून आपल्याला हेही जाणते की या मनुष्याला, जे तुम्हाला मी बायबल स्टडी वेनसडे मध्ये शिकवत होतो, की ऍटलिस्ट मॉरल स्टँडर्ड होते की या गोष्टी मी करू नये. हा व्यक्ती चांगला होता. चांगला म्हणजे कमीत कमी याला एक मॉरल होतं की ह्या गोष्टी मी करत नाही. मी खून करत नाही, व्यभिचारी करत नाही, चोरी करत नाही, खोटी साक्षही देत नाही, फसवती नाही, आई वडिलांचा मान सुद्धा राखतो. तर तो सांगत आहे की देवा, मी ह्या गोष्टी करतो, मी ह्या गोष्टी करतो. पण तुम्हाला कळलं, त्याला माहित आहे की या गोष्टी करत असताना सुद्धा त्याला शाश्वत जीवनाची खात्री नाही. म्हणूनच तो देवाजवळ आला. ह्या गोष्टी ह्या करत होता. देव त्याचं हृदय जाणतो आणि इथे तो कबुली करत आहे. तो मनुष्य म्हणाला, गुरुजी, मी तरुणपणापासून या आज्ञा पाळतच आलो आहो. आपण तर ख्रिस्ती म्हणून घेणारे या आज्ञा सुद्धा कधीच पाळत नाही. करतं आपल्याला आपलं किती हृदय वाईट आहे. ते जोपर्यंत देवाचं वचन पिळत नाही, त्यातून तो घाण निघत नाही. हे वचन जेव्हा तुमच्या हृदयात उतरेल, ते तुमचं हृदय पिळेल. त्यातून तुम्हाला कळेल की आपण किती वाईट आहो. मनुष्याच्या हृदयातून कधीच काहीच चांगलं निघत नाही. तेव्हा कुठं कदाचित जर तुमची येशू ख्रिस्ताविषयी की प्रभू मला वाचव तुम्ही हाक माराल, तर तो व्यक्ती तारल्या जाईल. हे सगळ्या गोष्टी करत असताना या गोष्टी देवाने त्याला प्रश्न विचारले. हा म्हणतो की मी या सगळ्या गोष्टी पाळतो. प्लस हा श्रीमंत होता, उत्साही होता, नम्र होता, अनंताचे जीवन विचाराचा प्रश्न याला आला, म्हणजे हा जागरूक होता. हे सगळ्या गोष्टी आजचे तुमचे पास्टर हे ऐकतील तर काय करतील? मी सांगू काय करतील? किती ब्लेस्ड आहे नितीन तू, खूपच आशीर्वाद आहे तुझ्यावर देवाचे, देवाची अनॉइंटिंग आहे नितीन तुझ्यावर. हे ढोंगी लोक आहेत, हे यांना काहीच कळत नाही काय चालू आहे. कारण हे फक्त वर वर बघतात, फक्त चढून ठेवतात, सत्य सांगत नाही. या प्रश्नापर्यंत जो देवाने विचारला, याने उत्तर दिले. देवाने काय केलं? देवाने त्याला शाबासकी दिली का, बापरे किती चांगला आहेस तू, ये तुझे पाय धुतो मी. देवाने काय उत्तर दिले त्याला? 21वं वचन. येशूने त्याच्याकडे पाहिले, त्याच्याविषयी त्याला प्रेम वाटले. प्रेम वाटले म्हणजे काय? त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. या तुझ्या जवळ जे सर्व आहे ते विक, नंतर ते गोरगरिबास वाटून टाक, स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये. आता इथे सगळे जण लक्ष द्या.
खूप महत्वाचं तुम्हाला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या मनुष्याला हे नाही शिकवत आहे का हे जे पहिल्या आज्ञा मी जी तुला सांगितल्या ते तू पाळत आहेस, पण एक मिसिंग आहे, तर तू हे पण करून टाक आणि मग स्वर्गात मी तुला नेतो. हे लक्षात ठेवा, देव हे शिकवत नाही आहे. मी तुम्हाला मदत करतो, जागरूक राहा, आपलं हृदय, आपलं कान, लक्ष इकडे द्या. पुन्हा सांगतो, देव, पहिले देवाने काय विचारले? हे वचन तुला माहीतच आहे, हे आज्ञा माहीतच आहे. तो म्हणाला मी पाळतो. मग देव म्हणत आहे, बरं तू पाळतो, आणखी मी तुला एक सांगतो, एका गोष्टीची उणीव आहे, हे सगळं तू कर आणि मग तू स्वर्गात जाशील. देव हे शिकवत नाही आहे, तर देव त्याला सांगत आहे. काय सांगत आहे? का तू करू शकत नाही याच्यातली कुठली गोष्ट. देव त्याला आरसा दाखवत आहे. देव त्याला हे म्हणत नाही. इथेच आपण चुकतो. का देव म्हणत आहे का हे तर तू पाळल्याच आहे, आता तू ही एक राहिलेली पाळ, म्हणजे तू माझ्यासोबत स्वर्गात येशील. हे तिथे नाही शिकवत आहे, तर तो हे दाखवत आहे. त्याने त्याला विचारलं की तुझ्यामध्ये कमी आहे की ह्या सगळ्या गोष्टी तू करत आहेस, पण तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा तुझ्या जवळ जे सर्व आहे ते विक, नंतर ते गरीबास वाटून टाक, स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल, तर मग चल आणि माझ्या मागे ये. कोणीही व्यक्ती आज्ञा पाळल्याने स्वर्गात जात नाही. आज्ञा या गोष्टीसाठी दिल्या की तुम्हाला कळावं काय आम्ही तोडतच आहो रोज. आपल्याला आपलं हृदय दाखवावं, म्हणजे आपण ख्रिस्ताजवळ वाचवण्यासाठी धावू. या गोष्टीसाठी आज्ञा दिल्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं की व्यभिचार करू नको, खून करू नको, या सगळ्या गोष्टी तुमचे उत्तर तुम्ही द्या. आपल्या हृदयात ओळखा की मी हे करते का, खोटी साक्ष देतो का, व्यभिचार करतो का. या गोष्टी पाळल्याने कोणी स्वर्गात जात नाही. तर हे प्रश्न कशासाठी आहे की आपल्याला कळावं की अरे हे तर सगळंच मी करतो, या सगळ्या गोष्टीत मी फेल आहे. मग काय, तर तुमचं हृदय ते पिळावं, त्यातून समजावं की किती घाण आहे हे. तेव्हाच कुठं तुम्ही देवाजवळ धावाल की मला वाचव. नाही तर या सत्यापासून तुम्ही दूर राहाल, आपलं जीवन गमावाल. तुम्हाला कळेल की मी फसून गेली, मी कधीच स्वतःकडे बघितलं नाही. तर देव इथे काय करत आहे? त्याला आरसा दाखवत आहे. कारण वचन पाळल्याने, कारण हे संभाषण जेव्हा वाचतो आपल्याला असं समजतं, जर आपण विचार केला नाही तर देव सांगत आहे, बा तू 8 पाळल्या, 9 पाळल्या, 1 राहिली, हे पण कर, मग आपण स्वर्गात जाऊ. देव हे शिकवत नाही आहे. तो त्याला, जे ह्या मनुष्याला अभिमान होता की अरे मी हे सगळं करतो, जे तुझ्या आज्ञा मला माहित आहे, या सगळ्या करतो, तर देव त्याला आरसा दाखवत आहे की अरे अजून एक गोष्ट आहे की त्याला कळावं की अरे मी नाही करत. कारण जेव्हा तुम्हाला कळेल की अरे मी नाही करत, तुम्ही ख्रिस्तापुढे धावाल की देवा मला तू वाचव. तुमचं जे अंधकार हृदय जे जन्मसात आपल्यापाशी आहे, त्यात तो प्रकाश पडेल आणि तुम्ही त्याच्याकडे धावाल. कारण आज्ञा पाळल्याने कोणीही स्वर्गात जात नाही. आज्ञा तुम्हाला या गोष्टीसाठी दिलेल्या आहेत की तुम्हाला कळावं की आपण ह्या पाळू शकत नाही. तुमच्यासाठी वचन वाचतो, गलतीकारास पत्र 2:6, गलतीकारास 2:6. तरीही आम्हाला माहित होते की मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यानी नीतिमान ठरत नाही. म्हणजे नियमशास्त्र म्हणजे आज्ञा पाळल्याने तुम्ही नीतिमान ठरत ना, तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने ठरतो. म्हणून आम्ही आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवला आहे, यासाठी की ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे.
नियमशास्त्रातील कृत्याने नव्हे. का देवा मी या सगळ्या आज्ञा पाळत आहो, मला स्वर्गात ने. तुम्हाला देवाची गरज सुद्धा नाही. प्लस तुम्हाला समजतं की देवा मी आज्ञा पाळत आहो म्हणजे आपल्याला तो गर्व येत आहे की अरे मी चांगलाच आहो, घे मला स्वर्गात. येशू ख्रिस्त कशासाठी क्रुसावर मेला? तर तू चांगलाच आहेस तर. कारण कोणीही देहधारी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्याने नीतिमान ठरत नाही. मग नियम दिले कशासाठी? कारण जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, जोपर्यंत जे मी तुम्हाला उदाहरण दिलं की तुम्हाला कळत नाही की त्या बिल्डिंगवरून आता मी पडत आहो, तोपर्यंत तुम्ही काहीच धरणार ना. पण जेव्हा तुम्हाला कळेल की मी मरत आहो, तेव्हा तुम्ही काही ना काही पकडण्याचा प्रयत्न कराल. तसंच तुमच्या आध्यात्मिक जीवनात जेव्हा तुम्हाला हे कळेल की हे सगळंच मी मोडते, रोज मोडते, वरून मी चांगली दिसते पण या सगळ्या गोष्टी मी मोडते, तेव्हा कुठे तुम्ही धावाल? त्यासाठी नियमशास्त्र दिले तुम्हाला. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. तुमच्या सिटीत सिग्नल्स असेल, ट्रॅफिक सिग्नल्स. समजून घ्या तुमची कार किंवा तुमच्या बाईकवर तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला निघाले, तो सिग्नल तुम्हाला दिसलाच नाही, तुम्ही तो क्रॉस केला, तुमचं लक्षच नाही की इथे सिग्नल आहे. ट्रॅफिक पोलीस आला, त्याने तुम्हाला पकडलं. तुम्ही सगळ्यात आधी काय म्हणाल? मला कशाला पकडलं तू? माझी काय चूक आहे? मी सरळ नॉर्मल स्पीड न चालली, लेफ्ट साइडला चालली, काहीच त्रास नाही, कोणाला ठोस मारली नाही, काही, तू पकडला कशाला? काय कराल तुम्ही? बळजबरी कराल. पण तो जेव्हा मनुष्य दाखवेल तुम्हाला, ट्रॅफिक पोलीसवाला, ताई मागे वळून बघा तिथे सिग्नल होता, तो रेड होता, तेव्हा तुम्ही गाडी काढली. आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल, तुम्हाला तो सिग्नल दिसेल. आता काय कराल? साहेब माफ करा. आधी तुम्ही काय होते? गर्वाने फुगलेले होते की मी सगळीच करत आहे, प्रॉब्लेम काय आहे, कशासाठी पकडलं? पण जेव्हा तो दाखवेल तुम्हाला तो सिग्नल की तू मोडलास, तेव्हा तुम्ही त्याला माफी मागा. सर सोडता का प्लीज? त्यासाठी नियम दिलेत तुम्हाला की तुम्हाला कळावं की आपण पापी आहोत, स्वतः स्वर्गात जाऊ शकत नाही. सगळेच्या सगळे देवाचे नियम आपण मोडतो, नियम पाळू शकत नाही, पाळल्याने कोणी स्वर्गात जात नाही. आणि या सगळ्या नियमाचे तुम्हाला भुगतान करावं लागतं. पापाचं वेतन मरण आहे. कारण हे सगळे नियम आपण रोज तोडतो, याची सजा आहे. जसा तुम्ही सिग्नल तोडला, तो तुम्हाला तिकीट देतो की ताई हे 500 1000 भरजा. तसे या सगळ्या गोष्टीचे सजा आहे, अनंताचं नरक आहे, अनंताचं मरण आहे. मग भरणार कोण? म्हणून प्रभूनं, देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, या गोष्टीसाठी. पण हे कळेल कधी? जेव्हा आपल्याला कळेल की मी काय आहे, मी किती घाण आहे. या हृदयातून काहीच घाण निघत नाही. एकदा तारले जा, मग तुम्हाला कळेल की आपली स्वतःची लाज कशी असते, स्वतःची लाज कशी असते, आणि देवाने आपल्याला कशातून वाचलं हे तुम्हाला रोज कळेल. जो मनुष्य घमंडाने उंच मान घालून सदैव जात होता, त्याला कळेल की तो काय आहे. त्याला हेही कळेल की प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर माझ्यासाठी मेला. त्याला या सगळ्या गोष्टी कळतील. केव्हा? जेव्हा आपल्याला ती गरज भासेल, जेव्हा आपल्याला आपलं अंतःकरण समजेल, जेव्हा आपलं हृदय आपण बघू. आज चर्चेसमध्ये आणि तुमच्यातले खूप सारे लोक, बघा माझं काम सत्य सांगणं आहे, कारण मी तुमच्यातलाच एक होतो. पास्टर जवळ जातात, आपलं वय 17-18 होतं. पास्टर विचारतो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा मुलगा आहे, तुला माहित आहे का?
हो. तुझा विश्वास आहे का? हो पास्टर. देव क्रूसावर तुझ्यासाठी मेला याचा तुझ्यावर विश्वास आहे का? तुझा विश्वास? हो पास्टर. देव मेल्यातून पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, तुझा विश्वास आहे का? हो पास्टर. देव तुला तारू शकतो, तुला वाचवतो, तुला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, तुला माहित आहे का? तुझा विश्वास आहे का? हो पास्टर. देवावर तू प्रीती करतो का? हो पास्टर. सचिन तेंडुलकर तुला आवडतं का? हो पास्टर. मी का हा प्रश्न टाकला शेवटचा? कारण आपल्याला अर्थच समजत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी फक्त हो आहे. येशूवर प्रीती करतो का? हो. त्या व्यक्तीवर प्रीती करतो का? हो. आपल्याला फरकच समजत नाही. आपल्याला फक्त ट्रेनिंग दिली गेलेली आहे. आपल्याला पाण्यातून काढलेला आहे. तो ख्रिस्ती झाला, आता तू मेल्यावर स्वर्गात जाशील. तुम्ही मरता, नरकात जाता, म्हणतं झालं काय? का? कारण तुम्हाला कळलंच नाही. आपल्याला कळलंच नाही की काय असतं. आपल्याला कोणी आपली आध्यात्मिक स्थिती दाखवलीच नाही, तर आपण प्रश्न उत्तर खेळलो. हो पास्टर. येस पास्टर. थँक्यू पास्टर. पूर्ण चर्च आंधळं, तो पास्टर आंधळा. एखादं देवाचं गाणं म्हणून उभे करतात, हार टाकतात, बायबल देतात. तो मनुष्य तच्चा तसाच राहतो. का? कारण त्याला कधी कळलंच नाही काय आहे. तो कधी नव्याने जन्मलाच नाही. त्याचं जीवन आधी तसंच, नंतरही तसंच, नंतर त्याच्यापेक्षाही वाईट. कारण वय वाढत आहे आणि हे जे हृदय आहे ते कपटी आणि त्यातून घाण ही निघतच राहते. त्याला समजतच नाही की होत काय आहे. पण मी ख्रिस्ती आहो. देवाचे वचन तर मी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर सदैव टाकत राहतो. त्याला अंतःकरण स्वतःच समजतच नाही. त्याला वाटतं की ह्या वरून सगळ्या गोष्टी मी करतो, हा मला स्वर्गात घेऊन गेल. तो कधी स्वतःकडे बघतच नाही. त्याला आपल्या अनंताच्या जीवनाचा कधी प्रश्नच येत नाही. त्याला आपला कपटीपणा, आपला वाईट कधी समजतच नाही. का? हो पास्टर. यस पास्टर. देव प्रीती आहे, मी देवावर विश्वास ठेवते. हो पास्टर. सगळे सारखं आहे. एकदा मृत्यू झाला, हे सत्य कळलं नाही, परत येऊन ठीक करता येणार नाही. मी त्यातलाच होतो. देवाला धन्यवाद देतो, त्यातून मी बचावलो. या सगळ्या खोट्या गोष्टीतून जे सैतानाचं जाळं आहे ते अनेकांना फसवत आहे. देवाने मला वाचवलं. म्हणूनच मी तुम्हा सगळ्यापाशी आलो की तुम्ही वाचले पाहिजे. तो श्रीमंत मनुष्य जेव्हा देवाने त्याला सांगितलं की ही गोष्ट तू कर, त्याने काय केलं? त्याला वाईट वाटलं. हे शब्द ऐकून, 22वं वचन, हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा नाही आहे की त्याला संपत्ती देणं होतं. देव म्हणत होता त्याला की तुझं हृदय तुला दाखवत होता की रेडी नाही, तुला ख्रिस्ताची गरज नाही, कारण तुला वाटतं तू आशीर्वादितच आहे. देव त्याला आरसा दाखवत होता. त्याला हे म्हणत नव्हता की तू हे सगळं टाक, आपली समजूत, अरे त्यानं ते टाकलं नाही म्हणून आता तो नरकात जाईल. नाही 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 नाही, त्याच्यासाठी नरकात नाही जाईल तो. त्याला सत्य कळलं, पण त्यानं ते नकारलं. या गोष्टीसाठी तो नरकात गेला आहे. जाईल नाही, तो गेला आहे. तो आजही हा श्रीमंत मनुष्य त्याच्या अंतिम निर्णय किंवा अंतिम जो न्याय आहे त्याच्यासाठी नरकात वाट बघत आहे. नियम हे जे देवानं लावून दिलेत, व्यभिचार करू नको. व्यभिचार करणे म्हणजे फक्त एखाद्या स्त्री सोबत असणे नव्हे, तर एखाद्या स्त्रीला जेव्हा तुम्ही एका नजरेने बघता, देव म्हणतो त्या तिच्या सोबत तू व्यभिचार तुझ्या हृदयातच केलेला आहे. इतका कठीण नियम आहे.
देव म्हणतो खून करू नको. खून करू नको म्हणजे एखाद्याला शरीराने खून करू नको म्हणजे नाही, तर एखाद्याचा जेव्हा तुम्ही राग करता त्याचा खून तुमच्या हृदयात तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही सजेचे पात्र आहात. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या नाही तर आपण अंधारात जाऊ आणि मरून जाऊ आणि अनंताच्या नरकात जाऊ. का? कारण नियमशास्त्र, एक वचन तुमच्यासाठी वाचतो, रोमकरास पत्र 7:14, कारण आम्हाला माहित आहे की नियमशास्त्र आत्मिक आहे. म्हणजे हे जे नियम आहे हे तुम्ही शरीराने काय करता यासाठी नाही. शरीर तर तुम्ही हृदयात जे ठरवता त्याला तुम्ही कृतीत आणता, पण हे आत्मिक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला, एखादा पुरुष आपल्या स्त्रीशिवाय वाईट नजरेने बघतो, तो तिच्याविषयी व्यभिचार आपल्या हृदयातच करतो, नंतर तो बाकीच्या प्लॅनिंग करतो. जेव्हा आता एखादा व्यक्ती एखाद्याविषयी राग करतो, तो त्याचा खून ऑलरेडी त्याच्या हृदयातच करतो. जेव्हा दुसऱ्याच्या गोष्टीविषयी लोभ, बरं हा व्यक्ती कुठला नियम तोडत होता? जरी देव याला आरसा दाखवत होता, हा कुठला नियम तोडत होता? तर हा लोभ करत होता. पण हा लोभ न केल्याने स्वर्गात जात नाही, हे जे मी तुम्हाला सांगितलं, पण देव त्याला दाखवत होता की स्वतःला तू म्हणतो की या सगळ्या गोष्टी मी पाळतो, या सगळ्या गोष्टी पाळल्याने तू स्वर्गात जाणार नाही, तर मी तुला आरसा दाखवतो, तू हे सगळं टाक, माझ्या जवळ ये आणि मी तुला अनंताचं जीवन देईल. पण याच्यापाशी खूप संपत्ती होती, लोभ. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे ही गोष्ट जे तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला तारण्यासाठी अडवत आहे, तो तुमचा देव आहे. वचन आहे, एक वचन आज्ञा, मूर्तीपूजा करू नको. मूर्तीपूजा फक्त शरीराने एखाद्या मूर्तीची पूजा करू नये म्हणजे नाही, हे समजून घ्या. येशू ख्रिस्ताविषयी शिवाय ज्याही गोष्टीवर तुमचा विश्वास, ते तुमचं देव आहे. तुमचा चांगुलपणा हा तुमचा देव आहे. तुमचा पैसा हा तुमचा देव आहे. ज्या गोष्टी तुम्हाला बिझी ठेवतात, तुमची नोकरी, तुमच्या सगळ्या समस्या, जे ही गोष्ट येशू शिवाय तुमच्या हृदयात आहे, ते तुमचा देव आहे. आणि जोपर्यंत येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात येत नाही, तोपर्यंत कुठलाच व्यक्ती तारून जाऊन गेला शकत नाही. देव त्याला काय शिकवत आहे इथं? का तो वीक नाही म्हणत आहे, म्हणजे हे सगळं सोड. पण त्याला तो आरसा दाखवत आहे की त्याने समजावं की अरे हो, मी जरी ह्या 9 आज्ञा किंवा 8 मी सांगत होतो, ज्याच्याविषयी मी बढाई मारत होतो, आता याने ही सांगितली, ह्याच्यावर मी नाही टिकू शकत. आता प्रश्न असायला पाहिजे होता, प्रभू मी नाही करू शकत, मग मी काय करू? तेव्हा कुठं देवाने सांगितलं असतं की येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाही. पण कधी हे कळेल? जेव्हा आपल्याला कळेल की आपली पापस्थिती काय आहे. त्या मनुष्याविषयी विचार करा, तो काय करत असेल. तो देव तिथे उभा आहे, येशू ख्रिस्त, जो स्वतः त्याला सांगत आहे की अनंताचं जीवन कसं आहे. इथे हा श्रीमंत मनुष्य उभा आहे, ज्याला देवाने त्याचा जो प्रश्न होता, अनंत काळचं जीवन कसं मिळेल याच्याविषयी तो त्याला उत्तर देत आहे. आता हा मनुष्य उभा आहे, याची स्थिती आहे का? हा मनुष्य जेव्हा देवाने त्याला म्हटलं की हे सगळं सोड, माझा स्वीकार कर, हे करू शकत नाही. शैतान काय करतो? सोडू नको, सोडू नको, हे महत्वाचं आहे, ते जाऊ दे. या गोष्टी किती महत्वाच्या आहे, याच्यात किती मजा येते, हे घे, त्याचं ऐकू नको. इकडे एंजल्स येतात, देवदूत येतात, म्हणतात सोड तो लोभ. एका कानात ते सांगतात सोड तो लोभ. हा मनुष्य या दोघांमध्ये झगड करतो की मी याचं ऐकू की त्याचं ऐकू.
शेवटी आपण बघितलं, हा निराश झाला. जे शैतान याच्या कानात सांगत होते त्याचं त्याने ऐकलं आणि हा निघून गेला. आपण वचन बघतो की देव निराश झाला. जे देवदूत तेही निराश झाले की याने ऐकलं नाही. आज तो मनुष्य मेला, आज तो नरकात आहे, वाट बघत आहे या गोष्टीविषयीचा, की हा जो निर्णय, जो सर्व समर्थ देव ज्याने मला सरळ सोप्या शब्दात सांगितला, ते देवदूत जे जे देवदूत कानात माझ्या बोलत होते त्यांचं मी ऐकलं नाही, तर हा जो शैतान जो मला लोभ देत होता याचं मी ऐकलं ना, आज मी अनंताच्या नरकात आहे. आज तीच गोष्ट होते. जरी मी हा संदेश देत आहो, आजही तुम्हाला मी सांगितलं, हा स्पिरिच्युअल वॉरफेअर आहे, आध्यात्मिक युद्ध आहे. याचा अर्थ काय होतो? आजही हे शैतानाचे जे त्याच्यासोबत खाली पडले, तुम्हा प्रत्येकाच्या कानात जो तारला नाही त्याला काय सांगतो? तुझ्यासाठी नाही, तू काळजी करू नको, दुसऱ्यासाठी आहे, तू तारलीच आहे, तू काळजी करू नको, तू सोडू नको, तू इकडे लक्ष देऊ नको. देवाचा आवाज तुमच्या संग म्हणतो, तुला गरज आहे या गोष्टीसाठी, त्याचा स्वीकार कर. देवाजवळ ये, त्याला माग, प्रभू मला तू वाचव, तो तुला वाचवेल. शैतान म्हणतो नको नको, तू जाऊ नको, कसं सोडशील तू हे, याच्यात किती मजा आहे. एक हृदय सांगतं की मला याची गरज आहे, मला याची गरज आहे. तुम्ही त्या दोघात झगडता. मॅक्सिमम लोक जे शैतानाचे जे डिमन्स त्यांच्या कानात सांगतात त्यांचं ऐकतात, कारण डिसिजन तुमची आहे. जे तुम्हाला शिकवलं, कोणीही तुमची डिसिजन बदलू शकत नाही, तो निर्णय तुमचा आहे. हे आध्यात्मिक युद्ध आहे जे फक्त तुमच्या आत्म्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती जे प्रॉब्लेम आहे, ते आध्यात्मिक युद्ध फक्त त्या प्रॉब्लेम साठी नाही, फक्त की तुमचा आत्मा नरकात जावा. देवाची इच्छा आहे की कोणीही नरकात जाऊ नये. शैतानाची इच्छा आहे की माझ्यासोबत मी या सगळ्यांना घेऊन जातो. तो सदैव कार्यरत राहतो, देवाचा आत्मा सदैव कार्यरत राहतो. तो कन्व्हिक्ट करतो, कन्व्हिन्स करतो. वचन येतात, देवाचं वचन धारधारी तलवार हृदयात घुसते, एक निर्णय घेण्याची स्थिती येते. तिथे शैतान म्हणतो तुला गरज नाही. आपण म्हणतो हो, तू बरोबर बोलत आहेस. तुमच्या हृदयातून आवाज येतो की तुला गरज नाही, तू करू नकोस. तो फक्त सांगतो, तुम्ही निर्णय घेता की हो, तुझंच मी ऐकते. एक सुंदर आवाज तुमच्या हृदयात येतो की त्याचा स्वीकार करतो. तुला संग बोलत आहे, तो वैयक्तिकरित्या तुला बोलत आहे. तू आपलं हृदय कधी उघडलंच नाहीस, तुला तुझी पाप स्थिती कधी कळली नाही, तुला तारणाऱ्याची गरज पडली नाही. तू कधीच देवाजवळ की प्रभू माझा आत्मा वाचव, तुला आपलं हृदय कळलंच नाही. आज तरी हृदय उघड. हे देवाचे देवदूत, देवाचे वचन तुमच्या कानात बोलतात. पण निर्णय, कारण आपण रोबोट नाही, आपण घेतो. आपला स्वतःचा निर्णय असतो की आपण कोणाचं ऐकावं. मॅक्सिमम परिस्थितीत आपण त्या शैतानाचा ऐकतो, शैतान खुश होतो, मेला हा. देवदूत निराश होऊन बिचारे निघून जातात. पवित्र आत्मा जो कन्व्हिक्शन आणतो तो निराश होतो. पण जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो की नाही, मला याची गरज आहे, मला येशू ख्रिस्ताची गरज आहे, मला तारणाऱ्याची गरज आहे, मी हे सगळे नियम मोडतो, मी रोज मोडतो, मी लोभी आहे, व्यभिचारी आहे, खुनी आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या हृदयातून निघतात आणि मी मरणार आहो, अनंताचं जीवन हे नरकात जाईल माझं, मी त्या आगीत तपतपत्या टाकल्या जाईल, जिचे दात खाणे, रडणे आणि त्रास आहे. मला ख्रिस्ताची गरज आहे, हाच मला वाचू शकतो. जेव्हा तुम्ही निर्णय घेता, तुम्ही त्या पवित्र आत्म्याचे ऐकता जो कन्व्हिक्ट करतो, आणि स्वर्गात देवदूत सुद्धा तुमच्या सोबत आनंद करतात, कारण तो आत्मा वाचला. हा स्पिरिच्युअल वॉरफेअर आहे, हा आध्यात्मिक युद्ध आहे की तुमचे आत्मे वाचावे.
तुम्ही कधी येशू ख्रिस्ताजवळ धाव घेतली का की तुमचा आत्मा वाचला पाहिजे? देवाने तुम्हाला कधी वाचवलं का? तुम्ही त्याला हात दिला का? त्यानं तुम्हाला वाचवलं का? तुम्ही नवीन झाले का? तुम्हाला कळतं आहे का की जीवन बदललं हे तुम्हाला समजतं का? की आपण फक्त येशू येशू खेळत आहोत? हा खेळ खूप दिवस चालणार नाही. कधी उभा मनुष्य आळवा होईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. एकदा आडवे झाले, वेळ निघून जाईल. तुमच्या जीवनात त्या शैतानाचा विजय होऊन जाईल. प्रश्न आहे तुमच्यासाठी, आपल्याला हे कळलं का की आपल्याला का तारणाऱ्याची गरज आहे? जर आजही नसेल तर आजही वेळ आहे. मी 38 वर्ष अंधारात होतो. देव म्हणतो तू जसा आहेस तसाही मला स्वीकार, कारण तू तुझ्या कुठल्याच गोष्टीने स्वर्गात जाऊ शकत नाही. हे वचन काय आहे? देव त्या श्रीमंत मनुष्याला फक्त आरसा दाखवत होता. आपल्याला आरसा दाखवण्याची गरज आहे की आपलं हृदय किती कपटी आहे, याची आज आपल्याला गरज आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे कळेल, जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतःकरणात बघाल की हो, हे मी आहे, हे माझे पाप आहे, सगळे मी करतो, मग असा कसा मी स्वर्गात जाईल? कारण स्वर्ग तर पवित्र आहे आणि देव पाप कधी स्वर्गात येऊ देणार नाही. तेव्हा कुठे तुम्ही धाव माराल त्या येशूकडे, म्हणाल प्रभू माझा आत्मा वाचव माझ्या राजा, मी तुला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. जेव्हा हृदयाने त्याला हाक माराल आणि मुखाने तुम्ही कबूल कराल, देव तुम्हाला वाचवेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू. प्रेज द लॉर्ड.